नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गवारीची हिरवं वाटण वाटून त्याची भाजी बनवणार आहोत. गवारीच्या शेंगा ज्या असतात त्याची. चला तर मग इकडं आता मस्तपैकी असं छान मी भाजी बनवलेली आहे आणि ती भाकरीसोबत जर खाल्लात तर खरंच खूप छान, एकदम छान अशी बनणार टेस्ट येणार आहे. इकडं आपल्याला सर्वात अगोदर हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे. हिरवं का तर याच्यामध्ये आपण सर्वात जास्त हिरवेच म्हणजे जसं की कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची टाकणार आहोत. इथं ओलं नारळ आहे. ओल्या नारळाची खरंच खूप छान वेगळी टेस्ट लागते. एकदम असं म्हणजे जे क्रीमी टेस्ट असते तशी त्या खोबऱ्याला येते. त्यामुळं मी इथं ओलं खोबरं वापरलेलं आहे. इकडं ओलं खोबरं आणि हे भाजून झालेलं आहे. त्यानंतर कांदा, जिरं आणि अद्रक, लसूण सर्वच मी थोडं थोडं गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि असं छान मस्त स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला छान असं त्याच गरम कढईमध्ये तेल टाकून 2 चमचे जो आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला दाखवते इकडे मी काय काय घेतलेलं आहे. हिरवं वाटण आहे, शेंगदाण्याचं कूट आहे आणि इकडे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मी जे लसणाचे 4-5 पाकळ्या आहेत ते थोडेसे चिरून टाकलेले आहेत. इथं जिरं, मोहरी अगोदरच तेलात टाकून घेतले. त्यानंतर लागेल तेवढा हिरवा जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं आपण बनवलेलं ते टाकून घेते भाजीच्या कढईमध्ये आणि थोडंसं छान असं त्याला फ्राय होऊ द्यायचं. मस्त तेल सुटेल तोवर त्याला छान असं मस्त परतावून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंतच परतावायचं, कारण जो खोबऱ्याचा ओलापणा आहे तोही जातो आणि क्रिस्पी आणि छान असा स्वाद त्याचा येतो. म्हणून आपल्याला छान असं त्याला ते छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि बाकीचे जे घरातले मसाले असतात ते. आणि इथं मी हिरव्या मिरचीचं वाटण पण टाकलेलं आहे. त्याच्यामुळं तिखट आपल्याला दुसरं वापरायचं नाही. जर दुसरं तिखट वापरायचं असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकू नका. इथं मी थोडंसं गरम मसाला, धनेजिऱ्याची पूड आणि हळद पण ॲड केलेली आहे. आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स परत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे मी गवारीच्या शेंगा ज्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या होत्या ते त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे. आणि ह्या कवळ्या एकदम छान अशा गवारीच्या शेंगा होत्या त्याच्यामध्ये आता मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक बारीक आणि ते टाकायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर न पाणी टाकता आपल्याला त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायचं. असं छान सर्व मसाला त्या गवारीच्या शेंगांना लागला पाहिजे व्यवस्थित. आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवून वाफ द्यायचं. आणि त्याच्यानंतरच जर आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर पाणी टाका, किंवा असं सुक्की पण ही भाजी खूप भारी लागते. पण भाकरीसोबत जर खायचं म्हटलं तर थोडासा रस्सा हा पाहिजेच आपल्याला. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पण शेवटी आता इथं मस्त सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि वाफ येऊ देण्यासाठी मी 5-6 मिनिट ठेवलेलं आहे. एकदम लो फ्लेमवर आपल्याला इथं छान शेंगा ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता पाहू शकता मस्त असं लो फ्लेमवर एकदम मऊ शेंगा झालेल्या आहेत आणि छान असा कलर पण आलेला आहे आपल्या भाजीला. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर आता मी पाणी पण गरमच करून टाकते कधीही आणि परत त्याला वाफवून घेते. आणि त्याच्यानंतर थोडंसं आता पाणी टाकते. गरम पाणी केलेलं होतं आणि त्याच वाटीचा जो मसाला होता त्याच्यामध्येच पाणी टाकून परत असं थोडंसं परतावून घेते. आणि परत आपल्याला झाकण ठेवून त्याला अजून थोडंसं छान मसाला शिजू द्यायचा आहे. तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत आहे मी. शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय तर आमच्या इकडच्या कुठल्याच भाज्या होत नाहीत. त्यामुळे छान असं शेंगदाण्याचं कूटही टाकून घेतलं 1-2 चमचे. आणि मग त्याच्यानंतर परत एकदा त्याला मिक्स करून वाफ येऊ देते. आणि परत त्याच्यानंतर जर अजून थोडासा रस्सा हवा असेल तर पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. इथं पाहू शकता छान असं शेंगा पण मऊसूत शिजलेल्या आहेत. आणि इकडं छान अशी गवारच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तेही रस्सा रसरशीत अशी छान मस्त. चला तर मग सर्व करायला घेते आता, म्हणजे वाढायला घेते. आणि इथं मी छान मस्त बघितलं की शिजली की नाही, तर छान मस्त शिजलेली होती. इथं छान गवारीची भाजी, कांदा, आंब्याचं लोणचं होतं, मिरचीचं पण लोणचं होतं. मस्त छान गरमागरम ज्वारीच्या भाकरी पण होत्या
आणि मस्त असं छान आजचं गवारीच्या भाजीचं बेत होता. तुम्हाला कसा वाटला तोही नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.